अण्णा चला की लवकर, शाळेला जायला उशीर होतोय. सर परत वर्गाच्या बाहेर उभा करतात. अरे चेन बसवू का नको? आणि पहिल्याच दिवशी बरं तुला गेल्या गेल्या सर तुला वर्गाच्या बाहेर उभा करतात हो, नाही तर सगळ्यांसमोर कोंबडा बनवतात. झालं. चल चल चल, तुला आधी शाळेवर सोडतो आणि मग पैसे आणायला जातो. बसू का? बस. इथं गावात होतं ती 5वी पर्यंत बरं होतं लागा. इथले इथं जायचं शाळेला. सायकल घेऊन द्या म्हणलं तरी घेत नाही. तूच आता शिकून इंजिनियर हो, मोठा हो, तुझी तू सायकल बनव. गुड मॉर्निंग. बसा. या वर्षी आपण सर्वजण 7वी मध्ये आलेलो आहोत. कारण हे कोण 7वी? या वर्षी जर आपण सर्वांनी पहिल्यापासून अभ्यास चांगला केला तर आपण 8वी मध्ये जात आहे. काय पवार, करायचं 7वी तुला? वा, छान. आजच्या पहिल्या दिवसापासून आपण सर्वांनी अभ्यास चालू करायचा. म्हणजे आपण 8वी मध्ये जात आहे. आणि 7वी म्हणजे 8वीचा पाया असतो, लक्षात ठेवा. तर आजपासून आपण सर्वांनी जोरात तयारीनं अभ्यास करायचा. ठीक आहे? तर मी तुम्हाला तुमचे काही ध्येय विचारतो. चला बाळा, सांग तुझं काय ध्येय? पोलीस. अरे वा. हां, तुझं? कानडे. तुझं काय ध्येय? डॉक्टर. अरे वा. हां, पवार, तुझं काय ध्येय आहे? शिक्षक. अरे वा, छान. राहुल, तुझं काय ध्येय आहे? कलेक्टर. अरे वा. तर कसं आहे, सर्वांची ध्येय फिक्स ठरलेली आहे. जर तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचायचं असेल तर तुम्हाला खूप अभ्यास करावा लागेल, खूप मेहनत घ्यावी लागेल. त्यासाठी कुठल्याही प्रकारची आपल्या मनावरती मरगळ येता कामा नये. त्यासाठी आपण काय करायचं आहे, 10वीतल्या मुलांना मी दरवर्षी एक ट्रिक सांगतो बघा. ती ट्रिक मी तुम्हाला आत्ता सांगतो. काय करा तुम्ही सर्वजण, वहीचं शेवटचं पान काढा. समजा हे माझं वहीचं पान आहे. पान काढायला सांगितलं, फाडायला नाही सांगितलं. हां, फाड नको पान. हां, असा एक गोल काढा. काढला? त्या गोलामध्ये तुमचं नाव लिहा. आता मी या ठिकाणी मी लिहितोय, तुम्ही तुमचं नाव लिहा. लिहिलं? आता वरच्या बाजूला आणखीन एक गोल काढा. असा मी जसा काढला ना तसा एक वरती गोल काढा. काढलाय? तर त्याच्यामध्ये तुमचं ध्येय लिहा. जसं की डॉक्टर, इंजिनियर, वकील, पोलीस, जे तुम्हाला व्हायचं आहे ना ते तुम्ही त्याच्यामध्ये लिहा. हे तर मी डॉक्टर लिहितोय उदाहरण म्हणून. लिहिलं? आता हे दोन्ही गोल आहेत ना, हे दोन्ही गोल एकमेकाला जोडायचे आणि असा वरती बाण करायचा आहे. सर्वांचं झालं पूर्ण? आता सर्वांनी हे पान जपून ठेवायचं. इथून पुढच्या आयुष्यामध्ये ज्या ज्या वेळेस आपण अभ्यास करताना आपल्याला मरगळ येईल, अभ्यास नको वाटेल, त्या वेळेस काय करायचं, हे पान काढायचं आणि या पानाकडे बघायचं. ज्या ज्या वेळेस तुम्ही हे पान बघाल त्यावेळेस तुमच्या मनामध्ये नक्की प्रेरणा निर्माण होईल. आपण काहीतरी केलं पाहिजे, आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचलं पाहिजे, याची जाणीव नक्की तुम्हाला होईल आणि त्या दृष्टीनं नक्की तुम्ही वाटचाल करा. समजतं सगळ्यांना? ठीक आहे. आय, हे बघ सरनी आज आम्हाला काय आयडिया सांगितली. काय ना, हे बघ इथं माझं नाव, मला जे व्हायचं आहे त्याचं लिहिलंय. वाचून दाव की. कलेक्टर बनणार आहे मी. बर, बनशील की बाबा, कलेक्टर बी बनशील, पण त्यासाठी लय अभ्यास करावा लागतोय. ती कासाराचा भैया ती किती अभ्यास करते माहिती नाही तुला? करेल की मी पण. ओय, तुला येतो तर सोऱ्याचा पारा? येतो. काय करायचंय तुला? हो, म्हणून दाखव. गप ग. झालं का ग जेवण? थांबा जरा 10 मिनिट. तात्या, बोला की तात्या.
नाही अजून चालू आहे स्वयंपाक. आपल्या बायाला कंपनीत नोकरी लागली बरं का. वा 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 वा, शुभेच्छा शुभेच्छा. पेढ पाठवा. पाठवू घे, पण पोरांनी तेच केलं बरं का. कवा पाठ उठून सायकलीवर जायचं तिकडे आयटीआला बार्शीला. होय की, चांगलंच कष्ट उचललंय की पोरानं. आणि बाया हुशार बी आहे की हो तुमचा. तेच म्हणलं सांगावं, नाहीतर परत म्हणायचं तात्याने काय सांगितलं. ना ना बरं केलं बरं केलं. ना ना बरं केलं बरं केलं सांगितलं तू. बरं मेवण्याचा फोन येतोय, ठेवू का. बर 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 बर, हा हा ठेवा ठेवा. दिदे चार्जिंगला लावू का. काय म्हणत होतो तात्या? तात्या म्हणत होतं बायाला नोकरी लागली. वय हा, आणि नोकरी लागली म्हणल्यावर कुठल्या बी बापाला कौतुक वाटणारच की. वय वय, उठा आता हात धुवून या. दादा जा रे, तू पे हात धुवून ये. आव, मग आपला दादा कलेक्टर व्हायचं म्हणत होता. बारक्यापणी असंच असतंय. त्याला माहित तरी काय अजून कलेक्टर व्हायला किती कष्ट घ्यावं लागतंय ती. तुम्हाला तर पोराचं कौतुकच नाही. कौतुक कसं नाही. त्या रावसाहेबाच्या पोरासारखं इंजिनियर झाला तर सगळ्या गावातून छाती फुगून फिरेल की मी. कलेक्टरचं सांगायला लागलीच. गप्प पडा आता. पड तू बी, कर लाईट बंद. अरे पिंट्या, इंजिनियर का कलेक्टर मोठा रे? एवढं काय माहित नाही, पण कलेक्टरच मोठा. मग आमच्या अण्णाला काय वाटतं की मी इंजिनियरच व्हावं. इंजिनियर बी मोठा असतोय. माझ्या आत्याचा नवरा इंजिनियरच आहे, त्याचं लय मोठं घर आहे पुण्यात. मी पण इंजिनियर बनणार. शिक्षक हा समाजाचा पाया असतो. भविष्य काळामध्ये कोणी डॉक्टर होईल, वकील होईल, इंजिनियर होईल, हे सर्व घडवण्यामध्ये शिक्षकाचा मोलाचा वाटा. आपल्या आई वडिलांना जेवढं वाटतं माझं करून शिकून मोठं व्हावं, तर प्रत्येक शिक्षकाला वाटतं की माझा विद्यार्थी शिकावा, माझ्यापेक्षा खूप मोठ्या पदावरती जावा, कलेक्टर व्हावा, डॉक्टर व्हावा, असं प्रत्येक शिक्षकाला. आणि आज आपल्या शाळेसाठी, आपल्या सर्वांसाठी हे खूप आनंदाची गोष्ट आहे. ते म्हणजे आपल्या शाळेमध्ये सहशिक्षक श्री नरोडे सर यांना महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे. याच्या निमित्ताने एवढंच वाटतं, तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये काहीही करत असताना नाव एवढं मोठं करा की आपण सुद्धा आदर्श झालं पाहिजे, एवढ्याच्या निमित्ताने वाटतं. पिंट्या, शिक्षण सगळ्यात मोठा असतो बाबा. व्हायला का मला पण मिळाले का ते मला लागतो. त्यात काय एवढं बघू की नाही. पाणी किती गलतीचे अजून टाइम आहे मग आठवडा. हा ठीक आहे, बुधवार आहे. चल जायचं बोल. चल चल मुक्ताने सरांना बाप तुम्ही काय घ्यायचं ऐकू आपल्याला बाप बाप एवढं चालतंय. काय वकील काय सांगतोय का काय हा का. हा, तुमचं काय चालू आहे? इथं चाललंय निवांत. अभ्यास वगैरे करता येईल? नाही, आता भरतीच तयारी चालू आहे. बरोबर, येऊ का? होय होय चालेल.
आलं तुझ्या फार यायला का जिंदगी मग काय निवांत एकदम मग खायला का पोट घालायचं कोर्टात जायचं टेबल टाकून निवांत सावलीत निवांत बसायचं बर किती वर्ष लागतंय वकील व्हायला कार आज लय उशीर केला जेवायला यायला. झाला जरा उशीर. झालंय त्यांचं. दादा तू कुठे गेलता? गेल तू बा तुझा मित्र आला होता विचारत होता. आहे बोल की मला लॉला ऍडमिशन घ्यायचं. काय र काय करणार आता तिथं जाऊन? अगं आहे ती वकील व्हायचं म्हणतोय. बरं 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 बरं. अय उगं डोकं फिरल्यागत काय बी करत बसू नको. आता काय बोलालात तुम्ही? जेवा की गप. गप ग तू. अहो त्याला जीव द्या तर गप. लय नाटकं झाली ते आजपर्यंत ह्याची. अजून कशातच काय नाही. ती संपतरावचा ज्ञानू तलाठी झाला. शिक जरा त्यासारखं काहीतरी कर. ह्याचं शिक त्याचं शिक उठता बसता मला काय टोमली काय मारता जेव्हा तुम्ही व्हायचं बघा जा जा फुटल्या. तुला काय कमवायची अक्कल नाही काय नाही. चार सुस्त ताटावून उठून जायचं. की नाही काय जेवण का जेवता जेवता उठून. आपण काय करू सगळं मीच गाडा ओढतोय. आपल्या वर्षी 4 पोरं चौघांना पण बाजूला काढलं चौघ बाजूला कोणची कंपनीची सुट्टी झाला की राव तलाठी. अय राहुल शेठ ये इकडे. आहे भाई बिल अरे बरं तिला गेलता काय झालं फिजिकल मध्ये पास झाला का नाही? नाही यंदा नाही झालो उगाच पुढच्या वर्षी. बर तोंडात काय मावा नाही ना राज सुपर आहे. खावा खावा मावा खावा सुपाऱ्या खावा. अरे बापासारखं हिरीवर कामाला जायचं नियोजन करतोय का की बाबा तू? आरामचा बाहेर तलाठी झाला तलाठी. तू बी काय तर शिक जरा घ्या त्यापासून काय तर. तुमच्या बाहेर कशी करा ए, काय तलाठी झालं पोरग म्हणून अख्खा गावात बनवायला लावता का? तुला काय कळतं का नाही? ऐकलं तुम्हाला कळतं काय म्हणजे नीट बोल. हा मला नोकरी लागणार ना मी गरीब तुम्हाला काय नाही पोरगाव तलाठी झालं. नीट बोल ना. जा तिकडे कर. अरे आपण चांगलं खायला येण्यासारखं करताय. काय केलं होय रे काय केलं मी त्या संपतरावला शिवाय देतो काय होय. नाही शिवाय दिली कुठला संपतराव नाही दिलं मी नाही कसं दिला मग ते का खोटं बोलतोय काय माणूस. मी काय बी नाही केलं उगा आलं की मारायला लागलेत मला. असं कसं असं कसं मारेल म्हणजे हे जो सगळा लाड तुझ्यामुळे झाला. गप्पा बसा चला काय नाही काय नाही नको. तुम्ही सारखा 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 दोन्ही सारखा सोड 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 सोड. गाडी तर कर केला का? स्टाईल आहे पोरं पोरं चिडवते. अरे कापड सुद्धा नाही ती बदललेली. कापडे घेतली तुम्ही 2 वर्ष झाली. अरे मग जा ना का मला फुकट्यावानी तर जायला माझ्या जीवाला ताप. अरे पाहुण्याच्या टायमाला काय लावले रे? काय काय लावलंय बघताना कसं चाललंय. देऊगा आता पाहुण्याच्या टायमाला लय बोला नसतं. जा कापड बदल. नाही राहू दे का आता कशाला का हलवा लागला उगा नाही ती काय कसं टाकलंय असते वेळेस. अरे असू दे काय नसते खेड्यात बस असते. हाय मी कशी दिसती? अगो बया किती छान दिसायले ग माझं लेकरू. पाहुण्याच्या समोर जरा नीट बसायचं नीट उठायचं. आणि तिथलची पितळी घे आणि तांदूळ काढ बरं त्याच्यामध्ये वटीसाठी. हा ती पितळी घे बाहेर कोतडीमध्ये आहे बघ. बघा तू बस रे दादा बरोबर खुर्चीवर तू बघा तू आजोबा बघा इथे बघा. हे दादे पाणी आण. आधी पाय पाणी. हा कोण मुलगा अच्छा मुलगा का? मुलीचा भाऊ. बर छोटा का मोठा? मोठा. मोठा बर बर. काय करतो? काय नाही निवांत. काय शिक्षण वगैरे? BA झाली. BA झालंय बर. नोकरीचं वगैरे काही?
अरे विचार मी विचारतोय पाहुणं विचारते तर सांगावं. बऱ्याच नोकरी आहेत. काय सांगत होतो नोकरी आहे मग काय होतो का बोल की आता पटापटा बोल की. कोण तुला विचारलं काय दादा बोल चालला नोकरी दाद्या राहुल्या राहुल्या ऐक ना राहुल्या ऐक जरा राहुल्या ऐक की राहुल्या काय तू म्हणाव घेतो राहुल्या ऐकत जरा ऐक की वडापाव द्या का रे का रे वडापाव देऊ का? हा किती देऊ एक प्लेट देऊ का? हा 2 येतं का? हा दादा नेमकं काय पाहिजे काय ना अरे मग काय जेव्हा उठलाच आमच्या अहो गप्पा की आया आता तूच सांग बरं मी काय केलंय 4 चौघाती माणूस असं बोलतोय मला बस गप की र दाद्या. ती पाहुणं आलत ते ताईला बघायला त्या माझ्यासोबत लग्न करून येणार आहेत का? अरे फुकट्या तुझ्या पैशी काय तुझ्या संग लग्न लावायला अगदम तू बहिणीत चांगलं झालेलं बघवत नाही का काय बी कसं बोल बघितलं कसं बोलतोय माणूस चिड्या तुझ्यामुळे तर गावात तोंड दाखवायचं माहिती राहिलं नाही मला लागलं काय सांगायला शिकवायला बरं हा? तुम्ही लय शहाणे आहे. अरे मी शाळा म्हणजे तुझी तर राहायचं नाही तुला सरक तू सरक माझी बाकी तर राहायचं नाही माझी हाडाची काढ झालेला पण सांभाळता तू लागला काय सांगताना खायला माझं अजिबात माझ्या घरात राहायचं म्हणतो. जा कुठं जायचं तायडे तायडे जाऊ दे त्याला तायडे कुठे जायचं तिकडे जाऊ दे ओळखीच आहे तुमच्या ओळखीच आहे तुमच्या नाही ना ए पुरा अरे पैसे पैसे दे पैसे विसरू 5 रुपये कसले फक्त अरे बाकीचे 15 नाही तेवढेच आहेत ते काय पैसेच नाही अरे कुठे खायला पैसे आहेत आणि मला द्यायला नाही तोय काढ 15 पुढचे भिकार भाड्या काय अहो, खरंच पैसे नाहीत असं काय बोलताय नाहीत म्हणले की माझ्याकडे आणि ते पुढे खायला पैसे आहेत का तुझ्याकडे काढबाडचे 15 पटकर नाही इकडे दे नाहीत पैसे काय माझ्याकडे ए सान्या सान्या दर रे त्याला घर गरज नाहीत पैसे नाहीत पैसे पाडाय त्याला पाड धर धर पकड पकड आंबे नको 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 उठू नका झोपून राहा इंजेक्शन दिले तुम्हाला इंजेक्शन हो शरीरातलं पाणी सगळं कमी झाल्यानंतर दुसरं काय होणार आहे जाधव ना डॉक्टर तुम्हाला माझं नाव कसं माहित अरे हे काय तुझ्या सर्टिफिकेट वर लिहिलंय त्याच्यावर पाहिलं तुम्ही महात्मा गांधी विद्यालय काटेगावचे विद्यार्थी हो मी पण तिथलाच हो का 2008 10वीची बॅच सर सर ऐसे म्हणलं पेशंट खूप सिरियस झालं तर तो चेक करावा लागेल आलोच आणि जाधव तुम्ही आता उठून बसू शकता
कलेक्टर बनणार आहे मी. इंजिनियर बी मोठा असतोय. मी पण मग इंजिनियरच बनणार. शिक्षक असा भरती तयार झाली. अगं आहे तू वकील व्हायचं म्हणतोय. आमचा पया तलाठी झाला तलाठी. किती वर्ष लागते मोठं व्हायला? अरे भरतीला गेलं काय झालं? जा फुकटे रुपये कमवायची अक्कल नाही काय नाही. बापासारखं कामाला हिरीवर जायचं नियोजन केलं की काय बाबा तुम्ही? फुकटे तुझ्यासाठी लग्न करायला तुझ्याकडे काय तुझ्यामुळे तर सगळं गाव मान खालायची पाहिजे.